नमस्कार. मी मुकुंद किर्दत, आप पालक युनियन, आम आदमी पार्टी. आज आर-टी आणि अल्पसंख्याक शाळा याविषयी बोलण्यासाठी आलो होतो आणि बरेच जण पालक पण हा प्रश्न विचारत आहेत. खरं तर अल्पसंख्याक दर्जा काही शाळा घेतात आणि त्याचा मुख्य फायदा त्यांना असा होताना दिसतोय की हे जे आर-टीचे 25% जे राखीव जागा असतात त्या त्यांना भरायला लागत नाही. आता काही या अल्पसंख्याक दर्जा घेणारे खरोखरच जेन्युइनली प्रामाणिकपणे काम करत असतात, त्यांची गोष्ट वेगळी. परंतु काही शाळा या नियम वाचून किंवा त्याच्यातल्या पळवाटा शोधून या पद्धतीचा हा भाषिक अल्पसंख्याक दर्जा किंवा इतर काही दर्जा घेऊन हे आर-टीच्या 25% जे राखीव जागा भरणं भाग पडतं त्याच्यातनं पळवाट शोधत आहेत. आणि या संदर्भात आपण त्यामुळे आवाज उठवला होता. आता काय झालं होतं की हा दर्जा दिल्यानंतर त्याची बोंबाबोंब झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने सांगितलं की आम्ही याला स्थगिती दिलेली आहे. प्रत्यक्षात हे म्हणजे आपण काय म्हणू फेब्रुवारी अखेर झालं होतं. परंतु प्रत्यक्षामध्ये याच्या संदर्भात कुठलंही काही कारवाई झाली नाही आणि शिक्षण विभागाच्या जेव्हा आर-टीच्या नोंदणी होत्या त्याच्यामध्ये या शाळा सर्व वगळल्या गेल्या होत्या आणि त्यामुळे शाळांची संख्या आणि पटसंख्या पण कमी झाली होती. आपण त्याच्यावर दावा करत होतो की हे जवळपास 3 ते 4 हजार पट वाढू शकतो किंवा एवढा मोठा हा घोटाळा आहे आणि यामुळेच हा अल्पसंख्याक दर्जा घेतला गेला. अजितदादा दिले त्या दिवशी दुखवटा असताना सुद्धा ही प्रमाणपत्र वाटली गेली आणि तातडीने ते शिक्षण विभागाकडे पोहोचवली गेली. परंतु शिक्षण विभाग स्वतःहून काहीच करत नव्हतं. शेवटी आपण त्यांचा फॉलोअप केला, आपण भेटी दिल्या, अल्पसंख्याक विभागाला ईमेल लिहिल्या, शिक्षण विभागाला ईमेल लिहिल्या की तुम्ही एकमेकात कोऑर्डिनेशन ठेवा आणि या शाळा या परत आर-टीमध्ये आणा आणि त्याच्याप्रमाणे त्या मुलांनाही संधी उपलब्ध होऊ द्या. कारण पोद्दारसारख्या जवळपास 25 शाळा याच्यामधून गायब झाल्या होत्या आणि त्यामुळे हे सगळं केल्यानंतर आपण 4 तारखेला आपण शिक्षण संचालकांना भेटल्यानंतर त्यांनी 4 तारखेला एक आदेश काढला आणि त्या आदेशानुसार त्यांनी असं म्हटलं की या आदेशानुसार आता अल्पसंख्याक विभागाने याला स्थगिती दिली असल्याने सदर शाळा आता आर-टी 25% प्रवेशासाठी पात्र आहेत याची खात्री घेऊन त्यांनी सर्व शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदा, प्राथमिकचे या सगळ्यांच्या नावाने पत्र काढलेलं होतं आणि त्याप्रमाणे ज्या शाळा आहेत त्या आर-टी पोर्टलवरती याव्यात अशा पद्धतीचं त्यांना आदेश दिलेला आहे शिक्षणाधिकाऱ्यांना सर्व जिल्ह्याच्या. त्यामुळे आता त्याच्यामध्ये या शाळा ज्या होत्या त्याच्यामध्ये आता पालकांना असा प्रश्न पडला की कुठल्या नवीन शाळा आल्या आणि कुठल्या यायला हव्या होत्या, कुणी आल्यात का नाही आल्या. कारण जवळपास याच्यानंतर 2,500 ते 2,500 पटसंख्या वाढलेली आहे. म्हणजे शाळा वाढल्या, पटसंख्या वाढली आणि काही जणांनी आधीच फॉर्म भरून झालेले होते. त्यामुळे आपण शासनाकडे शिक्षण विभागाकडे मागणी करत होतो की या शाळा नव्याने इन्क्लूड करा. याशिवाय ज्या शाळा जवळ आल्या आता काही पालकांनी आधीच फॉर्म भरून झाले असतील, कन्फर्म झाले असतील, त्यांना आता त्याच्यामध्ये काय म्हणू आपण दुरुस्ती करण्याची मुभा देण्यात यायला पाहिजे. कारण आता त्यांच्या जवळपास जर पोद्दार किंवा सेंट झवेर अशी शाळा दिसत असेल तर पालकांचा प्राधान्यक्रम बदलेल ना. त्यामुळे पालकांना जर तिथे उपलब्ध असेल ती शाळा तर ती त्यांना उपलब्ध करून त्याच्यासाठी अर्ज करता आला पाहिजे. म्हणून ही आपण अर्ज बदलाची किंवा दुरुस्तीची सुविधा त्याच्यात मागत होतो. त्याप्रमाणे ते दुरुस्तीची सुविधा देणार आहे असं प्रशासनाने म्हटलं आहे. आता मुळात कुठल्या शाळा याच्यामध्ये आल्या, नाही आल्या, नसल्या आल्या तर त्या का नाही आल्या हे पाहायला पाहिजे. परंतु हे यादीच तुम्हाला बरेच जण पालक मागत होते तर त्यामुळे ती यादी काय आहे हे मी मुद्दामून आत्ता सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत. ती यादी आणि त्याच्यानंतर हे जे आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर त्या शाळा तुमच्या इथे दिसत असतील तर तुम्ही तुमच्या अर्जामध्ये दुरुस्ती करू शकता. हा एक झाला पहिला भाग. दुसरा भाग जो आहे ती आर-टी मुळात 3 किलोमीटरपर्यंत वाढेल तर त्यासाठीचं जे काय शासनाने कोर्टाने फटकारल्यानंतर जे शासनाने स्वतः जागं व्हायला पाहिजे किंवा मंत्री महोदय दादाजी भुसेंनी जागं होऊन त्या पद्धतीने कारवाई करायला पाहिजे. हे न करता ते कोर्टाची वाट पाहत आहेत. त्यामुळे कोर्टाने प्रत्येक वेळेस एक फटका मारला की त्यानंतर हलणार अशा पद्धतीने हा प्रयोग चालला आहे. त्यामुळे माझ्या अंदाजाप्रमाणे सोमवारी संध्याकाळपर्यंत कोर्ट पुन्हा एकदा त्यांना फटकारेल आणि त्या पद्धतीने मग ते नवीन आदेश आम्ही असं करतो आहोत असं काहीतरी त्या दिवशी दुपारी माझ्या अंदाजाने त्या दिवशी महाराष्ट्र शासन घोषणा करेल. हे सगळं मी अंदाज का वर्तवतोय कारण इकडून एक लाथ बसली ती त्यानंतर हलणार असंही आपलं शासन आहे. म्हणजे दादाजी भुसे यांनी हे करायला पाहिजे होतं परंतु ते करत नाही आहेत आणि शिक्षण विभाग हे त्यांचं मनमानी करतायत.
आणि त्यामुळे आता सोमवारी पुन्हा एकदा कोर्ट सांगेल आणि मग ते कोर्टामध्ये सादर केलं जाईल की आम्ही आता हा बदल करू किंवा हा आम्ही GR आणू वगैरे वगैरे. आणि मग त्यानंतर ही जी काय 3 किलोमीटरची किंवा त्याच्या पुढची जी अंतर आहेत 5 किलोमीटर किंवा यासाठीच्या पालकांनाही कदाचित नव्याने अर्ज भरता येतील किंवा त्याच्यामध्ये कॉम्प्युटरवरती तसं करायचं ते ठरवतील. परंतु त्यानंतर ही प्रक्रिया बहुतेक त्यांना पुन्हा नव्याने करायला लागेल. आता यासाठी आपल्याला सोमवारपर्यंत वाट पाहायला लागेल. परंतु या शाळा ज्या त्याच्यामध्ये ज्या नवीन अल्पसंख्याक शाळा दर्जा घेतलेल्या ॲड झालेल्या आहेत त्यांच्या संदर्भात दुरुस्ती किंवा याचा जो प्रश्न आहे त्याच्या संदर्भाने आत्ता आपण आधी बोलूया. ती आता तुम्हाला मी यादी दाखवतो. ती यादी तुम्ही नोंद करून घ्या आणि मग त्याच्याप्रमाणे तिथे त्या यादीमध्ये तुमच्या एरियामध्ये त्या शाळा आल्यात का हे पहा. एकूण या 73 शाळा होत्या. आता याच्याप्रमाणे पोद्दारच्या जवळपास याच्यामध्ये 25 शाळा आहेत. ही जे पोद्दारच्या आहेत, पहिली शाळा जी आहे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, ही पूर्णा रोड नांदेड, बरोबर, हे इथली आहे, नांदेडची आहे. नंतर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मोहन सबरबैया मोहन अंबरनाथ ठाणे, ही शाळा आहे. 3 नंबरला जी आहे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल वायळेनगर कल्याण, ही इथली आहे, मोहन प्राईड कल्याण ठाणे. 4थी शाळा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल कल्याण, ती वायळेनगर कल्याण ठाणे इथली शाळा. त्यानंतर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल यवतमाळ, यवतमाळमधली धामणगाव नागपूर बायपास रोड यवतमाळ, ही शाळा. त्याच्यानंतर पोद्दार इंटरनॅशनल आंबेजोगाई पुणे, ही आपलं आंबेजोगाई नाही सॉरी आंबेगाव, पोद्दार इंटरनॅशनल आंबेगाव पुणे, ही शाळा. त्यानंतर पोद्दार इंटरनॅशनल उबाळेनगर वाघोली पुणे, ही शाळा. त्याच्यानंतर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल पंडित पार्क सातारा, पंडित पार्क सातारा, ही शाळा. त्यानंतर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल भांबोरी जकात नाका, हे आहे जळगाव इथली शाळा. त्यानंतर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ही जी उंडरीची आहे, सर्वे नंबर 43 उंडरी इथली शाळा. त्यानंतर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल औसा डिस्ट्रिक्ट अकोला लातूर, ही शाळा. त्यानंतर पोद्दार इंटरनॅशनल जयपूर लांडे तालुका खामगाव डिस्ट्रिक्ट बुलढाणा, ही शाळा. यानंतर पुढची पोद्दार इंटरनॅशनल गोयंका लेआउट अकोला. त्यानंतर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल धाराशिव RD नगर धाराशिव उस्मानाबाद. त्यानंतर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल चिंचवड पुणे काकडे पार्क चिंचवड इथली शाळा. त्यानंतर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल पिंपरी आनंदबाग पिंपरी, ही शाळा. पोद्दार इंटरनॅशनल ताथवडे वाकड, ही जी शाळा आहे वाकडची शाळा ताथवडे. त्याच्यानंतर पुढे आली शाळा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल वडगाव मावळची शाळा. त्यानंतर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल पवई मुंबई, ही हिराचंदनी नॉलेज पार्क पवई मुंबई इथली शाळा कुर्ल्याला आहे. त्यानंतर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल नाशिक, ड्रीम सिटी जवळची शाळा नाशिकची. त्यानंतर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सांगली, ही इथली जी आहे MIDC कुपवाड रोड सांगली, ही इथली शाळा. त्यानंतर पोद्दार इंटरनॅशनल दिलीप माने नगर, हे काय लातूरची शाळा आहे, दिलीप माने नगर शाळा लातूरला आहे, ही एक पोद्दारची शाळा. याच्याशिवाय अजून एक पोद्दारची शाळा माझ्या माहितीप्रमाणे, ती म्हणजे ही जी आहे ती पोद्दार इंटरनॅशनल सर्वे नंबर ही आहे वरळी हिल इस्टेट मुंबईमधली, पोद्दार ORT इंटरनॅशनल स्कूल वरळी, या पोद्दारच्या आहेत. आता याच्याशिवाय सेंट झेवियर इंग्लिश प्रायमरी स्कूल जी आहे ही पनवेलची शाळा आहे, रायगड पनवेल दुर्गा विहार. यानंतर सेंट झेवियर इंग्लिश हायस्कूल, ही दुर्गा विहार पनवेल रायगड इथलीच आहे. सेंट झेवियर इंग्लिश हायस्कूल ज्युनियर कॉलेज, ही एक शाळा ही आहे. इंग्लिश स्कूल राजमास्टर कॅम्पस चितलसर मानपाडा इथली शाळा आहे. नंतर सेंट झेवियर ग्लोबल अकॅडमी राय मास्टर कॅम्पस
चितलसर मानपाडा ठाणे इथली एक शाळा आहे. आता या पद्धतीच्या अशा शाळा आहेत या सर्व. याच्यामध्ये माता कन्यका सेवा संस्था चंद्रपूरची आहे, सेवादास महाराज शिक्षण प्रसारक यवतमाळ, पुसद यवतमाळ, लक्ष्मीबाई राधोजी इंगळे शिक्षण प्रसारक मंडळ उमरखेड यवतमाळ, त्यानंतर दानिश वेलफेअर सोसायटी करंजगाव चांदूर बाजार अमरावती, आझाद एज्युकेशन देऊळगाव राजा बुलढाणा, नंतर दुरुतुल पिसा फाउंडेशन बन्सीलाल नगर संभाजीनगर, फुलसिंग नाईक समाज सुधार मंडळ वडगाव दिग्रस यवतमाळ, प्रियदर्शनी शिक्षण संस्था आमणी तालुका महागाव यवतमाळ, त्यानंतर हे पोद्दारची परेलच्या हुसनूर शिक्षण संस्था नागपूर, पोद्दार ट्रस्ट यांच्या शाळा पोद्दार, नंतर ग्रामहिता एज्युकेशन सोसायटी गोरेगाव गोंदिया या शाळा. याच्याशिवाय राममूर्ती एज्युकेशन चितळसर मानपाडा घोडबंदर, गुरुकुल ट्रस्ट ठाणे देसाई पाडलेवाडा, शांती प्रकाश विद्या संस्थान मुंबई, स्त्री शक्ती महिला विकास बहुउद्देशीय शिक्षण संस्था वडगाव, जयवंतराव आवळे शिक्षण प्रसारक मंडळ इचलकरंजी हातकणंगले कोल्हापूर ज्या शाळा आहेत या सर्व शाळांच्या बाबतीत आता यांची नोंदणी RTच्या अंतर्गत झालेली आहे. त्यामुळे या शाळा तुम्हाला दिसू लागलेल्या असतील. तर जे पालकांनी ज्यांनी फॉर्म कन्फर्म केलेत परंतु या शाळा त्यांच्या एरियामध्ये आल्या असतील तर ते त्या पद्धतीने पुढे जाऊन त्यांच्या फॉर्ममध्ये बदल करू शकतात. आता ही सुविधा शासन आता तातडीने कशी देते किंवा काय पद्धतीने करेल हे आपल्याला पाहायला लागेल. त्याच वेळेस जो 3 किलोमीटरचा किंवा त्याच्या पुढच्या अंतरातील शाळांचे जे प्रवेश अर्ज भरायला लागतील ते सुद्धा आपल्याला पाहायला लागेल. ते सोमवारपर्यंत कळेल. परंतु या कुठल्या शाळा आहेत याची जी आपल्याला माहिती हवी ती मुद्दामून आज मी या व्हिडिओमधनं दिली. धन्यवाद.